अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी जे वाक्य सुंदर वाक्य केलं होतं ते म्हणजे अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. त्याचा अर्थ असा आहे की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून तिथले रस्ते चांगले आहेत असं नाही, तर तिथले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका त्या ठिकाणी श्रीमंत आहे. अशा वाक्याप्रमाणे अखंड भारताला जोडण्याचं काम कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत ज्या ठिकाणी सैनिक पोचत नव्हतं आणि सैनिक पोचत नव्हतं म्हणून शत्रू राष्ट्रांनी आपल्या भारतावर आक्रमण केलं होतं, अशा ठिकाणी सुद्धा रस्ते पोचवण्याचं काम आणि त्या रस्त्याचा वापर त्या ठिकाणी विमान उतरायला सुद्धा होतो. असे रस्ते जोडण्याचे काम पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेच्या रस्त्याचे जनक शहरामधील सर्व उड्डाणपुलाचा त्या ठिकाणी प्रथम प्रयोग करून उड्डाणपुले बांधण्याचा त्याचे जनक आज या ठिकाणी आदरणीय देशाचे मंत्री नितीनजी गडकरी साहेब त्या ठिकाणी उपस्थित, उद्याच्या 23 तारखेचे विजयाचे शिल्पकार आदरणीय प्रशांत मालक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व खऱ्या अर्थाने आम्हा दोघाला टिकवणारे आज समोर या ठिकाणी बसलेले सर्व शिल्पकार, उपस्थित मान्यवर व्यासपीठावरचे, खरं म्हणजे साहेब आपल्याला सांगावं असं वाटतं, पंढरपूर शहरामध्ये शेती, पाणी, रेल्वे, रस्ते हे सगळे आहेत, परंतु त्या ठिकाणी जे आमचे तरुण युवक आहेत त्या तरुण युवकांच्या हाताला काम लागणे खूप गरजेचं होतं. म्हणून साहेब पोटनिवडणुकीमध्ये त्या माझ्या मायबाप जनतेने त्या ठिकाणी मला या भागाचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि या 3 वर्षाच्या कालावधीमध्येच आज तरुण युवकांच्या हाताला काम लागावं याकरता पंढरपूरमध्ये MIDC आपण निर्माण केली. साहेब मंगळवेढा तालुक्यामध्ये आज कित्येक वर्ष ओलांडली, आम्ही लहानपणापासून ऐकत होतो मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर अनेक उमेदवार या ठिकाणून निवडून गेले, त्या ठिकाणी देशात गेले, देशातलं 2 नंबर पद घेतलं, राज्यात गेले, राज्यातलं 1 नंबर पद घेतलं, परंतु माझ्या या ठिकाणी दक्षिण भागातल्या या तालुक्यातल्या जनतेला जो पाण्याचा प्रश्न आहे हा सोडवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. साहेब आपल्याला सांगावं असं वाटतं, पोटनिवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता की मला 106वा आमदार तुम्ही द्या, या ठिकाणी या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मी सोडवूनच त्या ठिकाणी मत मागायला पुढच्या निवडणुकीला येणार आहे म्हणून सांगितलं होतं. आणि आज साहेब तो प्रश्न आमचा सुटलाय, त्या 24 गावच्या उपसा सिंचन योजनेचाही प्रश्न सुटलाय, म्हैसाळवरून जवळजवळ 19 गावांना पाणी देण्याचाही प्रश्न आमचा सुटतोय, दक्षिण भागाला या ठिकाणी पाणी मिळतंय. आणि साहेब वेळेअभावी खरं मी जास्त अजून बोलण्यासारखं बरंच आहे, या मतदारसंघामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये 100 कोटीचं हॉस्पिटल असेल, निंबोनीमध्ये 42 कोटीचं हॉस्पिटल असेल
आणि या निमित्तानं पंढरपूरमध्ये जे कॉटेज हॉस्पिटल आहे ते 200 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण केल्याचं काम या अल्पावधीमध्ये केलेलं आहे। परवाच मुख्यमंत्री महोदयांनी 1000 बेडचं हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही नाही अशा पद्धतीचं सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण करण्याचं केलंय। साहेब आज हे बघत असताना बऱ्याचशा गोष्टी आहेत। मला तुम्ही आपण साहेब 10 मिनिटं झालेत, भाषण तर माझं खूप मोठं आहे, परंतु मी आज आपल्याला मागण्याच त्या ठिकाणी करतोय की साहेब आपल्याला आपण सगळे ज्या ठिकाणी या पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये म्हणजे पंढरपूर मंगळवेढा रस्ता हायवे असेल किंवा ज्या ठिकाणी आता आपण साहेब आला नळदुर्गवरनं, मी त्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं होतं किती वेळात येणार आहे, त्यांनी सांगितलं 40 मिनिटात। पण साहेब आपण असे रोड केले आहेत की रोडनं जरी आला असता तुम्ही 35 मिनिटात आला असता साहेब। अहो सोलापूरला जायचं आम्ही 1.5 तासात पोचतोय का 2 तासात पोचतोय अशी अवस्था या ठिकाणी होत होती, आणि पंढरपूरवरून त्या ठिकाणी सोलापूरला जायचं म्हणजे 2 तासात पोचायचं आहे का 2.5 तासात पोचायचं आहे अशी परिस्थिती होती साहेब। परंतु आज तुमच्यामुळं या ठिकाणी आमच्या पंढरपूर मंगळवेढ्यातली जनता, पंढरपूर तर जवळजवळ या ठिकाणी 1 तासाच्या आत पोचतंय, 50 मिनिटात पोचतंय, आणि मंगळवेढ्यातून साहेब 35व्या मिनिटात त्या ठिकाणी सोलापूरला पोचतोय आम्ही। अशा पद्धतीचे रस्ते आपण केलेत। आज पंढरपूरला आपण साहेब पालखी मार्ग मोठा केला, पंढरपूर मंगळवेढा हा रस्ता केला, पंढरपूर सांगोला केला, पंढरपूर कराड रस्ता हायवे केलाय, पंढरपूर सातारा रस्ता हायवे केलाय, पंढरपूर फलटण पालखी मार्ग केलाय, त्या ठिकाणी पंढरपूर टेंभुर्णी रस्ता हायवे केलाय, पंढरपूर शेतपळ हायवे केलाय, पंढरपूर मोहोळ आपण साहेब नॅशनल हायवे आपण निर्माण केलाय। एवढ्या हजारो कोटीचा निधी आपण साहेब दिलेला आहे। त्यामुळं आज आमच्या पंढरपूरमध्ये की आज पांडुरंगाची नगरी, जगाचा पालनहार, त्याला आठवड्याला जवळजवळ दर शनिवार रविवार 3 ते 5 लाख भाविक त्या ठिकाणी येतात। हे खरं म्हणजे आपण केलेल्या रोडची किमी आहे साहेब। आज त्यामुळे आमच्या इथल्या छोटे मोठे व्यापाऱ्यांचा सुद्धा चांगला व्यापार वाढतोय। पण साहेब अडचण अशी आहे की हे सगळे हायवे एवढे आपण हजारो कोटीचे दिलेले आहेत, थोडी आमची एक उणीव आपण जर भरून काढली, हे सगळे हायवे कनेक्टिंग केलं, एक रिंग रोड जर केला तर साहेब परिस्थिती अशी आहे, आता वारीचा पिरियड असतोय आणि मोठ्या ट्रक त्या पंढरपूर शहरामधूनच त्या ठिकाणी पास व्हावं लागते। तर साहेब आपल्याला विनंती आहे की पंढरपूरला पूर्ण अख्खा रिंग रोड हा मंगळवेढा गोपाळपूर हा सगळा जर रिंग रोड केला तर तिथल्या जड वाहनाची कायमस्वरूपी समस्या या निमित्तानं कायम संपेल, या आज ही मागणी करतो साहेब आपल्याला। शिवाय मंगळवेढा आता आपण आलो रत्नागिरी नागपूर हायवे, मंगळवेढा शहरामध्ये त्या ठिकाणी आपल्यालाही फॉलोअप केला, पण त्या काम पूर्ण होत होतं। आमच्यातल्या बऱ्याच मंडळींनी त्या ठिकाणी सांगितलं की मंगळवेढा बोराळे रस्ता एक आहे, त्या मंगळवेढा बोराळे रस्त्यावर NH 166 साहेब त्यातलं चेनेज नंबर आहे 324, त्या 324 चेनेजला त्या ठिकाणी अंडरग्राऊंड जर क्रॉस केला साहेब, एखादं बैलगाडी, कारण आमच्या सगळ्या शेती त्या बाजूला आहेत, फिरून जर त्या ठिकाणी जर त्या फ्लायओव्हरच्या खालून यायचं म्हणलं तर जवळजवळ 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर प्रत्येक शेतकरी असेल, कारण आमची सगळी शेतकरी सायकलीवर जातात, मोटरसायकलवर जातात, बैलगाड्या जातात, नांगराला त्या ठिकाणी बैल तिथून जातात, तर हे लांब फिरून जावं लागतंय। त्याच्याऐवजी जर अंडरग्राऊंड पास जर तिथं दिला तर नक्कीच आमच्या सर्व शेतकऱ्यांना, तिथल्या 3-4 गावांना चांगल्या पद्धतीचा फायदा होईल साहेब। शिवाय आज आपल्याला अजून एक मागणार आहे साहेब, जो रेल्वे मार्ग आहे, हा रेल्वे मार्ग म्हणजे पंढरपूर मंगळवेढा आणि विजापूर हे जर कनेक्टिंग केलं तर हे कनेक्टिंग केलं तर त्या ठिकाणी दौंड वगैरे ज्या येणाऱ्या गाड्या आहेत पुणे मुंबईवरून या डायरेक्ट विजापूरला कनेक्टिंग होतील आणि हा जवळचा मार्ग होऊ शकतोय। शिवाय दुसरी रेल्वे लाईन अजून एक पाहिजे साहेब, ज्या कोकणातून रेल्वे येतात, ज्या कोकणातून रेल्वे येणार आहेत त्या सांगोल्यापर्यंत येतात आणि सोलापूरला जर जायचं म्हणलं तर पंढरपूर कुर्डुवाडी आणि त्या ठिकाणी परत सोलापूरला फिरून यावं लागतंय। त्याच्याऐवजी
जर सांगोला मंगळवेढा डायरेक्ट जर सोलापूर कनेक्टिंग केलं तर हा 100% मार्ग चांगल्या पद्धतीचा मोकळा होईल आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना जो शेतीमाल आहे हा शेतीमाल डायरेक्ट त्या ठिकाणी व्यापारी असतील किंवा परराज्यात असेल किंवा एक्सपोर्ट करता आज या ठिकाणी येईल। शिवाय साहेब अजून सगळ्यात महत्त्वाचा विषय मंगळवेढा उपसा सिंचन 700 कोटीची योजना आहे। या 700 कोटीच्या योजनेला या निमित्तानं साहेब हा खूप मोठा प्रकल्प आहे। हा आपल्या झाला तर आपल्याकडून होईल मला 100% खात्री आहे की मंगळवेढा उपसा सिंचन आणि म्हैसाळ योजना या 2 योजना या तालुक्यामध्ये चांगल्या कार्यरत आहे। साहेब दुष्काळी भाग आहे, नवीन योजना झालेल्या आहेत, आत्ता पाणी आमच्याकडे आलेलं आहे। तर या योजनामध्ये साहेब आपण ड्रीप इरिगेशन या ठिकाणी RKVI म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना या अंतर्गत सेंट्रलची योजना या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी आता अनुदान राज्य सरकार 80% त्या ठिकाणी ड्रीपला देतंय, त्याचा 20%चा फक्त फरक आहे। हे 20% जर आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून जर दिले, राज्य सरकारकडून 80%, केंद्राकडून 20%, शिवाय शेततळं 50% त्याला अनुदान राज्य सरकार देतंय, त्याला जर केंद्र सरकारने 50% दिलं आणि सोलर पंपला 90% त्या ठिकाणी जे अनुदान मिळतंय त्याला 10% जर दिलं साहेब केंद्राने, असं म्हणजे ड्रीपला 20%, शेततळ्याला 50% आणि त्या निमित्तानं जे सोलर पंप आहे सोलर पंपाला जर 10% अनुदान दिलं आपण तर साहेब RKVI मध्ये आपण 100% करू शकताय। तर ह्या ठिकाणी हे जर पर्सेंटेज दिलं तर शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट सोलर पंप, शेततळं आणि या निमित्तानं सर्व ड्रीप शेतकऱ्यांच्या शेतात त्या ठिकाणी होईल, जेणेकरून आज पाटानं पाणी जर हे साहेब आम्हाला दिलं तर हे जवळजवळ 17,000 आणि 11,000 जवळजवळ ठीक आहे। तर साहेब याच्यात 4 पटीनं आमचं क्षेत्र सिंचनाखाली येईल। शिवाय मंगळवेढ्यामध्ये महात्मा बसवेश्वरांचं एक तप या निमित्तानं मंगळवेढ्यामध्ये झालेला आहे। तर आपल्या सगळ्यांना आपल्याला विनंती आहे साहेब, केंद्राच्या प्रसाद योजनेतून आपण सांगितलं 200 कोटी 500 कोटी 1000 कोटी या निमित्तानं मिळू शकतात। तर आमच्या मंगळवेढ्यामध्ये केंद्राकडून त्या ठिकाणी बसवेश्वर राष्ट्रीय स्मारक निर्मिती या निमित्तानं मंगळवेढ्यामध्ये व्हायला पाहिजे साहेब। शिवाय संत चोखमेळा स्मारकासाठी सुद्धा 27 कोटी राज्य शासनाने दिलेले आहेत, त्याला सुद्धा कमी पडणार आहेत। तर या ठिकाणी 13 संत या मंगळवेढ्याच्या भूमीवर आज या ठिकाणी सर्व महाराष्ट्राला दिलेले आहेत आम्ही। तर या संतांची संतसृष्टी सुद्धा होणे खरं म्हणजे याला एक 200 कोटी जर आपल्याला जर मिळाले तर नक्कीच संतसृष्टी या निमित्तानं उभारेल। तर साहेब या निमित्तानं एवढंच सांगतो की 3000 कोटीचा हिशोब या ठिकाणी विरोधकांनी मागितलाय। मला या निमित्तानं सांगायचं आता येताना पत्रकार म्हणतो ते साहेब आता कर्नाटकमध्ये 100% आपलं सरकार येतंय म्हणजे येतंय असं मला पत्रकार म्हणले। मी म्हणलं असं कसं काय, नाही तुम्ही साहेबांच्या कानावर गाठलं पाहिजे। मी विचारलं कसं काय, अहो म्हणले पायहूनच त्या समोरच्याचा असा आहे, अहो म्हणले पोटनिवडणुकी त्याला उभारू नको म्हणतो ते, त्याच्या आईला तिकीट देत होते, त्यावेळेला त्यांना ऐकलं नाही, त्यावेळेला राष्ट्रवादी गेली, त्याचं सरकार गेलं। तेव्हा ती खाली ती म्हणली मी बोलत नाही साहेब, खालची बोलते तर बघा। तर हे सोडलं BRSला गेले, अहो त्या बिचाऱ्याचं 2 वेळा सरकार आलं होतं, 2 टर्म आलं होतं, त्या बिचाऱ्याचं सरकार बी पाडलं आणि त्यालाही पाडलं। परत पवार साहेबांनी म्हणले ही चूक मी परत करणार नाही, परत पवार साहेबाकडे तिकीट मागायला, पण पवार साहेब म्हणले ह्याला तिकीट द्यायचं नाही, परत काँग्रेसमध्ये, आणि आता उद्या काँग्रेसचे कर्नाटकचे मुख्यमंत्री इथे येणार आहेत म्हणून सांगितलं। त्यामुळे साहेब 23 तारखेनंतर कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सरकार 100% येणार आहे एवढं या निमित्तानं सांगतो। आणि 3000 कोटीचा हिशोब या निमित्तानं मला मागितलाय, 3-4 पानं आहेत, मी आता या निमित्तानं सगळं वाचून दाखवतो की आरोग्य विभाग 165 कोटी, बरं ठीक आहे, आज या ठिकाणी जवळजवळ 3000 कोटीच्या ऐवजी या ठिकाणी 3769 कोटीचा हिशोब मी आणलेला आहे।
त्यांना कुठं चेक करायचं आहे बघायचं आहे तिथं बघू द्या. आणि याच्यामध्ये पंढरपूर MIDC आणि 1000 कोटीचं जे 1000 बेडचं हॉस्पिटल आहे हे यात पकडलेलं नाही. हा फक्त निधी जो या मतदारसंघामध्ये केलेला आहे त्याचा या निधी या निमित्तानं दिलेला आहे. आणि या निमित्तानं मी आज साहेबांचं मनापासून मी आभार मानतो की आज या मागण्या आमच्या मान्य करून या ठिकाणी या पूर्ण कराव्यात या मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढा जनतेला त्या ठिकाणी न्याय द्यावा. शिवाय साहेब MIDC मध्ये एक आपलं सगळं आहे हे शेवटचं एक खूप महत्त्वाचं आहे साहेब, मी विसरलो एकदम. MIDC मध्ये आम्हाला साहेब तुम्ही एखादा शब्द कोणाला जरी टाकला कुठल्याही उद्योजकाला जगातल्या म्हणतोय मी या जगातल्या उद्योजकाला टाकला तर आमच्या MIDC मध्ये प्रोजेक्ट येतोय. तर एक 10,000 कुटुंब तुम्ही परवा औरंगाबादला दिलेला आहे साहेब, तर 10,000 कुटुंब चालवण्याचा प्रोजेक्ट आज या ठिकाणी आमच्या MIDC मध्ये द्यावा. या सगळ्या मागण्या करतो आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी कमळाच्या चित्रापुढील बटन दाबावं आणि 23 तारखेला गुलाल उधळावा ही विनंती करतो आणि थांबतो.